पुणे आता महिलांसाठी सुरक्षित राहिलं आहे का असा प्रश्न आता विचारला जातोय आणि हा प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे आज पहाटे पुण्यामध्ये घडलेली एक धक्कादायक घटना। आज पहाटे साधारण 5:30च्या सुमारास पुण्यातल्या गजबजणाऱ्या गर्दी असणाऱ्या वर्दळ असणाऱ्या स्वारगेट एसटी स्थानकामध्ये एका शिवशाही बसमध्ये एका 26 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आलेला आहे। पुण्यासारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये स्वारगेट सारख्या रहदारीच्या गर्दीच्या ठिकाणी एका एसटीमध्ये असा अत्याचार झाल्याने आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे सगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। आपल्याला माहिती आहे की काही महिन्यांपूर्वीच पुण्यामधल्या कोंढवा भागामध्ये सुद्धा एक जे कपल होतं ते एका टेकडीवर फिरायला गेलं होतं आणि त्यावेळेस काही नराधमांनी त्या तरुणीवर सामूहिक बलात्कार केला होता। त्यानंतर हे सगळं जे प्रकरण आहे ते तापलं होतं। अनेक राजकारण्यांनी या सगळ्या प्रश्न उपस्थित केले होते आणि सातत्याने हा प्रश्न विचारला जातो की खरंच पुणे आता सुरक्षित राहिलं आहे का? पुणे आता गुंडांचं शहर होतं आहे। पुण्यामध्ये वारंवार अशा घटना समोर येतात आणि त्या असूनही पुण्याचे जे पोलीस आहेत ते मात्र फारशी याच्यावर कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत नाही। त्यामुळे साहजिकच या सगळ्यावर प्रश्न उपस्थित केले जातात। हे सगळं प्रकरण आपल्याला समजून घ्यायचं आहे। आज दिवसभरामध्ये काय काय झालेलं आहे, सकाळपासून 5:30 वाजल्यापासून या सगळ्या प्रकरणामध्ये काय झालं हे सुद्धा समजून घ्यायचं आहे। तर मी जसं म्हटलं की ही सकाळी 5:30 वाजताची घटना आहे। तुम्ही कधी पुण्याला गेला असाल आणि स्वारगेट एसटी स्टँडला गेला असेल तर तुम्हाला तो सगळा परिसर कदाचित डोळ्यासमोर येत असेल। गजबजलेला परिसर आहे, मोठ्या प्रमाणावर एसटी बसेस ह्या ये जा करत असतात। पुण्यातलं एक महत्त्वाचं एसटी स्थानक आहे आणि अशा एसटी स्थानकामध्ये एका एसटीमध्ये शिवशाही बसमध्ये बलात्कार होतो। त्यामुळे अनेक सुरक्षेचे प्रश्न यामध्ये उपस्थित केले जातात। सकाळी 5:30 वाजता एक 26 वर्षाची जी तरुणी आहे ती फलटणच्या दिशेने निघाली होती। तिला फलटणला जायचं होतं आणि त्यामुळे ती स्वारगेट स्थानकामध्ये आली होती। स्वारगेट स्थानकात आल्यानंतर तिची जी बस आहे ज्या फलाटावर नेहमी लागत असते त्या फलाटावर ती थांबली होती। त्यावेळेस तिथे एक अनोळखी इसम आला आणि त्याने सांगितलं की ही जी बस आहे जी फलटणला जाणार आहे ती काही इथे लागणार नाही आहे, ती दुसऱ्या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर त्या मुलीने सांगितलं की नाही, मला माहिती आहे, मी दरवेळेस इथनं जात असते, ही बस याच फलाटावर लागते आणि मी इथेच थांबणार आहे। त्यानंतर त्या जो इसम होता त्याने तिला बोलण्यात गुंगवलं, ती एकटी असल्याचा फायदा घेतला आणि तिला शब्दांमध्ये अडकवलं आणि सांगितलं की ती एसटी काही इथे लागणार नाही आहे, ती दुसऱ्या बाजूला लागते, मी तुम्हाला दाखवतो नेमकी ती कुठे लागती आहे। त्यानंतर तो त्याच एसटी स्थानकाच्या परिसरामध्ये असलेल्या एका अंधारे ठिकाणी एक शिवशाही बस लागली होती, त्या शिवशाही बसमध्ये तिला घेऊन गेला, तिथे घेऊन गेला आणि त्यानंतर म्हटलं की ही बस जाणार आहे। त्यानंतर ती मुलीने सांगितलं की ही बस तर बंद आहे, त्याच्यामध्ये लाईट्स लागलेले दिसत नाही आहेत, तिचं दारही उघडत नाही आहे। त्यानंतर तो म्हणाला की तू टॉर्च लाव आणि आतमध्ये जा। त्यानंतर ही बस काही वेळाने फलटणसाठी निघेल, त्यामुळे तू टॉर्च लावून जाऊन बस त्या बसमध्ये, असं त्याने सांगितलं। अर्थात त्या मुलीने त्या व्यक्तीवर विश्वास ठेवला, कारण त्यांनी त्या मुलीला सगळ्या जो बोलत होता त्याच्यामध्ये गुंगवलं, तिला जी बातचीत करत होता त्याच्यामध्ये अडकवलं, शब्दांमध्ये अडकवलं आणि तिला टॉर्च लावून त्या बसमध्ये जायला त्यांनी भाग पाडलं। ती बसमध्ये गेल्यानंतर तो जो व्यक्ती होता तो सुद्धा त्या बसमध्ये गेला आणि त्यानंतर त्याने त्याच बसमध्ये तिच्यावर अत्याचार केला, तिच्यावर बलात्कार केला। अर्थात सकाळी 5:30ची घटना होती आणि जसं आपल्याला समजतंय की जे फलाट आहे त्या फलटापासून लांब उभी असणारी जी एक शिवशाही बस होती, अंधारा भागात उभी असणारी जी शिवशाही बस होती, त्या बसमध्ये तो तिला घेऊन गेला आणि त्यामुळे साहजिकच कदाचित आजूबाजूच्या लोकांना त्या सगळा जो तिचा आवाज असेल किंवा तिने मदतीसाठी हाक दिली असेल ती पोहोचली नसेल। या सगळ्या प्रकरणानंतर हे घडल्यानंतर तो जो आरोपी आहे तो तिथनं पसार झाला आणि त्यानंतर त्या मुलीने पोलीस स्टेशनमध्ये जात या सगळ्या संदर्भातली तक्रार दाखल केलेली आहे। आता हा आरोपी कोण आहे तर त्या आरोपीचं नाव आहे दत्तात्रय रामदास गाडे, असं त्या आरोपीचं नाव आहे आणि जशी माहिती मिळते तो आरोपी हा पुणे ग्रामीण भागामधला असल्याचं आता समोर येतं आहे। अर्थात हे जरी झालं असलं तरी सुद्धा याच्यावरनं आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि जी माहिती मिळते त्याच्यानुसार आरोपीवर याआधीसुद्धा गुन्हे दाखल आहेत, त्यामुळे रेकॉर्डवरचा आरोपी आहे हे तरी आता या सगळ्यामधनं स्पष्ट होतं आहे। अर्थात ही प्राथमिक माहिती आहे। या प्राथमिक माहितीनंतर या स्टोरीमध्ये अनेक डेव्हलपमेंट्स होतील, पोलीस तपासामध्ये सुद्धा काय काय समोर येईल हे आपल्याला पाहावं लागणार आहे। पण एक मुद्दा या सगळ्यामध्ये उपस्थित होतो की एसटी स्थानक असतं जे सिक्युअर मानलं जातं, तिथे दिवसा रात्री अनेक एसटी बसेसची ये जा असते, प्रवाशांची ये जा असते, कंडक्टर्स असतात, तिथले जे सिक्युरिटी गार्ड्स असतात ते असतात। असं असताना सुद्धा एका बसमध्ये एक अनोळखी व्यक्ती एका तरुणीला घेऊन जाते, ते कुणीच पाहत नाही, ती बस लॉक नसते, त्या बसमध्ये ते शिरू शकतात आणि तिथे गेल्यानंतर तो जो व्यक्ती आहे तो तिच्यावर अत्याचार करतो। त्यामुळे अर्थातच सुरक्षेच्या अनेक त्रुटी या सगळ्यामध्ये आढळलेल्या आहेत। CCTV होते का त्या सगळ्या भागांमध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर जे एसटीचे कर्मचारी आहेत किंवा तिथला जो स्टाफ आहे, तिथले सुरक्षा रक्षक आहेत
ते यावेळी सगळे काय करत होते हा सुद्धा या सगळ्यामधला प्रश्न आहे. आणि त्यामुळेच जे पुणे शहर विद्येचं माहेरघर म्हटलं जातं, महिलांसाठीचं सेफ शहर म्हणून त्याची ओळख होती काही दिवसांपूर्वी, तेच शहर आता अशा अत्याचारांच्या घटनामुळे महिलांसाठी सेफ राहिलंय का असा सगळं प्रश्न विचारला जातोय. अर्थात या सगळ्यावर आता राजकीय प्रतिक्रिया येत आहेत, सामाजिक प्रतिक्रिया येत आहेत, लोक या संदर्भात व्यक्त होत आहेत. सुषमा अंधारे ज्या ठाकरे गटाच्या नेत्या आहेत त्यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भातले एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 10-15 वर्षापूर्वी जसं पुणे होतं, ज्या पद्धतीचं सुरक्षित वातावरण होतं तसं काही राहिलेलं नाही आहे. पोलिसांची गस्त अनेक ठिकाणी होत नाही आहे, पोलीस या सगळ्या गोष्टींवर लक्ष देत नाही आहेत, योग्य पद्धतीने याच्यावर कारवाई केली जात नाही आणि त्यामुळेच अशा सगळ्या घटना वाढत आहेत. त्यामुळेच पालकमंत्र्यांनी म्हणजेच अजित पवारांनी या सगळ्यावर लक्ष घालावं आणि हे जे सगळं प्रकरण आहे या सगळ्या प्रकरणाचा योग्य पद्धतीनं तपास व्हावा. त्यामुळे अर्थातच ह्या प्रकरणामध्ये आता पोलीस आरोपीला अटक करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणारच आहेत आणि या प्रकरणामध्ये कुठले अपडेट्स येतात हे सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू. पण सातत्याने जो प्रश्न उपस्थित केला जातोय, जसं मी सुरुवातीला सांगितलं की गेल्या वर्षीच अशीच एक अत्याचाराची घटना घडली होती, सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. अशीच एक तरुणी मित्रासोबत फिरायला गेली होती टेकडीवर आणि तिथे तो अत्याचार झाला होता. पुण्यामध्ये अनेक टेकड्या आहेत आणि या अशा अनेक टेकड्यांवर ह्या अत्याचाराच्या घटना याआधी सुद्धा घडलेल्या आहेत. असं असताना सुद्धा अजूनही पोलिसांची गस्त अनेक ठिकाणी वाढलेली नाही आहे. या सगळ्या प्रकरणांचा योग्य पद्धतीने तपास होत नाही आणि असे जे आरोपी आहेत ते मुकाट सुटलेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे टोळी युद्ध आहेच आहे, टोळ्यांच्या युद्धामुळे सुद्धा आपण बघतो की जे जोग नावाची व्यक्ती होती त्याला सुद्धा मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे पुण्याचा कायदा व सुव्यवस्था जी बिघडलेली आहे त्याच्यावर खरंच पोलीस अंकुश आणू शकणार आहेत का आणि आता पालकमंत्री म्हणून अजित पवार या सगळ्या प्रकरणांमध्ये काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या स्टोरीचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. तुर्तास इथेच थांबतो. धन्यवाद.